मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली बेस्ट संदर्भात आपण एक बातमी पाहूयात। 75 वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेली बेस्ट परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। ही बाब राज्य सरकार, महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने गांभीर्याने घ्यावी म्हणून मुंबईकरांना एकत्र करून माझी बेस्ट माझा हक्क अभियान पुढारी न्यूजच्या माध्यमातून राबवलं जात आहे। यासाठी भायखळा परिसरामधून बेस्ट बसमधील प्रवाशांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी। पाहूया। 75 वर्षापासून सेवेत असलेली बेस्ट सेवा ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचमुळे पुढारीच्या माध्यमातून माझी बेस्ट माझा हक्क हे अभियान मोहीम राबविण्यात येत आहे। सरकारला, महापालिकेला जाग करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे आणि त्यासाठी आज आपण आलेलो आहोत भायखळा येथील बेस्टच्या बसमध्ये आणि या बेस्ट मधून प्रवास करत आपण प्रवाशांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेऊया। दादा, तुम्ही बेस्टने प्रवास करत आहात, ही बेस्ट बंद पडण्याच्या मार्गावर आहे, नेमकी तुमची प्रतिक्रिया काय? नहीं, मेरे ख्याल से तो ये बंद नहीं होना चाहिए क्योंकि हम लोगों का आने जाने का यही है और बाकी टैक्सी वगैरह मिलता नहीं हम लोगों को प्रॉपर तरीके से। ये बेस्ट अपने लिए चलना ही चाहिए। आम्हाला इथे टॅक्सी पण वेळेवर सकाळी मिळत नाही, आम्ही हॉस्पिटलला वेळेवर पोहोचू शकत नाही। ही बसच एक चांगलं साधन आहे। उलट माझं म्हणणं आहे की हे वाढवायला पाहिजे, याची फ्रिक्वेन्सी ॲटलीस्ट वर्किंग अवर्स मध्ये वाढवायला पाहिजे। तसं याचं नाव बेस्ट आहे, याची सर्व्हिस पण बेस्टच आहे आणि ह्याची सर्व्हिस कमीत कमी मेट्रो येईपर्यंत फंक्शनल होईपर्यंत असलीच पाहिजे। बेस्ट आहे ते इकॉनॉमिकल पण आहे, सर्वांना खूपच इकॉनॉमिकल, सो इट्स ऑब्वियसली बेटर टू कंटिन्यू। प्रत्येक प्रवाशाचं हेच म्हणणं आहे, मुंबईकरांची ही जीवनवाहिनी आहे ती बंद न पडता बस अजून वाढल्या पाहिजेत अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे। त्यामुळे पुढारीच्या माध्यमातून माझी बेस्ट माझा हक्क ही मोहीम राबविण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन नागेश धोत्रेसह शिल्पा नरवडे, मुंबई।